नमस्कार. मधुर भाग 17 मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आणि आज पुन्हा एकदा बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत, पण तरी सुद्धा सुरुवात करते एपिसोडला आणि जाता जाता आपण पुन्हा गप्पा मारणार आहोत आणि आपल्या पुढच्या आठवड्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी जाणून घेणार आहोत. सुरुवात करते आजच्या भागाला. आणि आजचा पहिला जो लेख आहे तो आहे शिल्पा यांनी लिहिलेला. आणि लेखाचं नाव आहे प्रिय सखीस. हा रस्ता स्नेहालयाला जातो का? प्रशांतने पुन्हा एकदा विचारलं आणि समोरची व्यक्ती हो म्हणाली. तेव्हा अक्षरशः जीव भांड्यात पडला. गेला अर्धा तास आम्ही जी वास्तू शोधत होतो तिचा शेवटी छडा लागला होता. तसं कशाला, गेला जवळजवळ महिनाभर ती वास्तू कुठे असेल, कशी असेल, किंवा खरं तर ती आम्हाला शोधून सापडेल तरी की नाही या संभ्रमावस्थेत असलेले आम्ही सरते शेवटी अहमदनगरला त्या वास्तू समोर उभे राहून मोठ्या अक्षरात लिहिलेली स्नेहांकुर संचालित स्नेहालय ही पाटी वाचत होतो. काहीशा आश्चर्याने, आनंदाने आणि समाधानाने. धडधडत्या अंतःकरणाने आम्ही प्रवेशद्वारातून आत गेलो. मी प्रशांत जोशी, मुंबईहून आलोय असं म्हणणाऱ्या माझ्या पतीचं या म्हणत नमस्कार करत मीनाताईंनी हसत मुखाने स्वागत केलं. तसे आम्ही सारेच सैलावलो. बसा ना असं म्हणत त्यांनी आपल्या सहकार्यांना खुर्च्यांची व्यवस्था करायला सांगितली. आम्ही 16 जण होतो. त्यानंतर एवढं लांबून आला असाल म्हणून आधी चहा घ्या असं म्हणत त्यांनी स्वयंपाकघरात डोकावत चहा आणायची सूचना केली. थोड्याच वेळात चहा आला आणि आम्ही त्यांच्या या तत्परतेला बघून खरंच भारावून गेलो. चहापान करता करता आम्हाला दिल्या गेलेल्या माहिती पत्रकावर नजर टाकत आम्ही मीनाताईंचं बोलणं ऐकत राहिलो. मीनाताई भरभरून बोलत राहिल्या. 1980 साली गिरीश कुलकर्णी या होतकरू तरुणाने केलेल्या स्नेहालय या संस्थेच्या एखादी स्थापनेविषयी इत्यंभूत माहिती देत राहिल्या. त्यावेळी असलेले अवघे 22 वर्षीय गिरीश कुलकर्णी म्हणजे खरं तर स्वतःच्या भविष्याबद्दल सप्तरंगी स्वप्न बघण्याचं कोवळं वय. पण तसं असूनही रस्त्यावर बेवारशी फिरणाऱ्या निराधार मुलांना पाहून त्यांची नुसती कणव न करत राहता आपल्या कोवळ्या खांद्यावर खंबीरपणे त्यांचा भार पेलत, त्यांचा भक्कम आधार बनत खऱ्या अर्थाने त्यांचे आईबाप बनले. त्यांना स्वतःच्या घरी घेऊन जाऊन त्यांना न्हाऊ माखू घातलं, खाऊ पिऊ घातलं, त्याची सर्वार्थाने काळजी घेतली. आणि तिथूनच सुरुवात झाली ती एका सामाजिक संस्थेची, जिचं पुढे एका भरभक्कम, विस्तृत आणि डेरेदार अशा वृक्षात रूपांतर झालं. तिचं भविष्यात नाव ठेवलं गेलं स्नेहालय. पुढे त्या वृक्षाच्या शाखा चारी बाजूंनी देशी विदेशी फैलावत गेल्या त्या आजच्या स्नेहालयच्या स्वरूपात. स्तब्ध होऊन आम्ही सगळेच मीनाताईंचं बोलणं ऐकत राहिलो. नकळत अंतर्मुख होत आजवर कधीही न पाहिलेल्या पण तरीही आता त्यांच्या डोंगरा एवढ्या कार्याबद्दल ऐकून परिचित झालेल्या देवस्वरूप डॉक्टर गिरीश कुलकर्णींची प्रतिमा समोर आणत राहिलो. तुम्हाला कोणी सांगितलं स्नेहालय बद्दल? मीनाताईंचा प्रश्न ऐकला आणि मागल्या काही घटना झरझर डोळ्यासमोर तरळू लागल्या. आणि मग नजरेसमोर आली ती साऱ्या घटनांची सूत्रधार, ती ती तिचा समजूतदार चेहरा, तिचे ते एखाद्या दीपट ज्योतीसारखे मंद तेवणारे, सतत आपला पाठपुराव करणारे स्नेहाळ आश्वासक डोळे आणि तिचं ते ठेवणीतलं गूढ स्मित हास्य. कोण होती ती? ती माझी सखी. फार पूर्वीची, अगदी बालपणीची. एका शाळेत, एका वर्गात, एका बाकावर बसायचो आम्ही तेव्हापासूनची. आयुष्याबद्दलचं प्रश्नचिन्ह बाळगत जगण्याचं न कळतं वय ते. नातेसंबंधांच्या पलीकडली मैत्री जपण्याचं आणि मग ती टिकावी म्हणून धडपड करण्याचं. पण का कोणास ठाऊक तिची आणि माझी मैत्री पुढे टिकली नाही. शालेय शिक्षण संपल्यावर 2 वेगवेगळ्या दिशांना गेलेले आम्ही पुन्हा कधी भेटलोच नाही. मनात मात्र मैत्रीचा कोंब होता, पण त्याला म्हणावी तशी पालवी कधी फुटली नाही. कदाचित नंतर ती बहरावी हेच विधी लिखित होतं. त्यानंतर तिच्याबद्दल फक्त बातम्या येत राहिल्या. ती पुढे काय शिकत गेली, तिने आपल्या अगदी शालेय काळात झालेल्या मैत्रीच्याही पलीकडल्या सख्याशीच लग्न केलं. तिला आता एक मुलगा आहे, इतपत बरंच काही. मीही माझ्या कोशात दंग राहिले आणि अचानक ती दुर्दैवी बातमी आली. ती गेली. ऐकलं तेव्हा खरंच वाटेना, हे असं कसं झालं? अगदी काल परवापर्यंत असलेली ती नसलेली कधी झाली, कशी झाली?
खरं तर रोजच्या माझ्या व्यवहारात ती समक्ष कधीच नव्हती, पण मनात खोलवर कुठेतरी तिचं अस्तित्व असल्याच्या खुणा काही बाही निमित्ताने बाळगत होतेच की मी. अशी मला प्रत्यक्ष न दिसणारी पण कुठेतरी असणारी ती आता नाही. म्हणजे मग कुठे? वाटलं तिला विचारावं की बाई ग, असा भरला संसार टाकून, आपल्या लहानग्याला टाकून अशी कशी गेलीस तू? कायमसाठी अगदी नाहीशीच झालीस? मन सैरभैर झालं, आक्रंदत राहिलं. तिची अनेक रूप नजरेसमोर तरळत राहिली. कितीतरी दिवस या अवस्थेत काढले. एकदा वाटलं तिच्या कधीही न पाहिलेल्या लहानग्याला जाऊन भेटून यावं, निदान पाहून तरी यावं. पण मन आवरलं. आता या साऱ्याचा काय उपयोग? पण नियतीनं काही वेगळंच योजलं होतं. लग्न न करण्याचा खंबीर निर्णय जिकिरीने पाळत एकटीने जगणारी मी दिव्याच्या अशा काही गर्तेत सापडले आणि अलगदपणे येऊन बसले ती नेमकी तिच्याच घरात. तिच्या पतीची आणि माझी कसल्याशा निमित्ताने गाठभेट होणं आणि अगदी अत्यल्प कालावधीतच आम्ही दोघं विवाहबद्ध होऊन तिच्या लहानग्याची आई बनून मी तिच्या संसारात प्रवेश करणं. हे सारा नियतीचा खेळ नसून तिनेच आपल्या मागे राहिलेल्या पती आणि लहानग्याच्या काळजीपोटी जुळवून आणलेला खेळ होता, हे मात्र नंतर कळलं. एरवी माझा या गोष्टींवर विश्वास बसला नसता, पण माझ्या पतीने माझी ऑटोमेटेड रायटिंग अर्थात मृतात्म्यांशी संपर्क साधून त्यांच्या प्रेरणेने केलेलं स्वयंचलित लेखन या अनाकलनीय प्रकाराशी ओळख करून दिली. त्यावर खुर्शीद भावनगरी यांनी लिहिलेलं लॉज ऑफ द स्पिरिट वर्ल्ड आणि नन उमरीगर यांनी लिहिलेलं साऊंड्स ऑफ सायलेन्स ही पुस्तकं मी वाचली आणि त्या जगाशी माझी खऱ्या अर्थाने ओळख झाली, खऱ्या अर्थाने सामना झाला. स्वानुभवावर लिहिलेल्या या पुस्तकामुळे माझी माझ्या प्रिय सखीशी बोलण्याची इच्छा अधिकाधिक तीव्र होत गेली आणि त्यानंतर सुरू झाला तो तिला शोधण्याचा प्रवास. इहलोकीचा प्रवास संपून परलोकी वसत असलेल्या तिच्याशी संपर्क साधण्यासाठी एका माध्यमाचा शोध. आणि अचानक पुण्याच्या श्री मनीष पांडे या व्यक्तींबद्दल आम्हाला कळलं. आपल्या दिवंगत वडिलांच्या म्हणजे परलोकी वसत असलेल्या श्री गंगादत्त पांडे यांच्याशी अशा प्रकारे संपर्क साधत त्यांच्या आशीर्वादाने आणि प्रेरणेने केलेल्या ऑटोमेटेड रायटिंग मधून अर्थात स्वयंलेखनातून मृतात्म्याशी संपर्क साधण्याचं ते एक माध्यम आहेत हे आम्हाला कळलं. तेव्हा खरंच मनोमन परमेश्वराचे आभार मानले आणि माझी खात्री होती की हे माध्यम आहेत हेही कुठल्या ना कुठल्या निमित्ताने माझ्या सखीनेच आमच्यापर्यंत पोहोचवलं असणार. आणि मग सुरू झाला त्यांच्याशी संवाद. मी, माझे पती आणि ती असा सुद्धा संवाद आमचा सुरू झाला. त्या संवादातून अशा अनेक गोष्टी उलगडत गेल्या ज्या फक्त तिला, मला आणि माझ्या पतीलाच ठाऊक होत्या. त्या मनीष पांडेंना माहीत असण्याची सुतरामही शक्यता नव्हती. तरीही तिच्याशी साधलेल्या संपर्कातून आणि स्वयंलेखनातून त्या सगळ्या आमच्या समोर आल्या. हे कसं झालं, या साऱ्या अंतरिम गोष्टी लेखनाद्वारे बाहेर कशा पडल्या, हे सारं काय आहे, म्हणजे खरंच जे आजवर वाचलं होतं, ऐकलं होतं, चित्रपटातून पाहिलं होतं ते सत्य आहे? खरोखरच ते जग अस्तित्वात आहे? व्यक्ती मृत्युमुखी पडल्यानंतर खरंच तिचा आत्मा त्या जगात प्रवेशतो? त्या जगातून तो आपल्या हालचालींवर लक्ष ठेवू शकतो? वेळोवेळी आपल्याला येणाऱ्या संकटातून आपल्याला अलगद बाहेर काढण्यासाठी तो मदत करू शकतो? कसं आहे हे जग? कुठे आहे? कसं आहे? आपल्याला का नाही दिसत ते? तिथे आणखी कोण कोण बसतं? हे सारं कशासाठी, कोणासाठी? अशा एक ना अनेक अनुत्तरित प्रश्नांनी मला घेरून टाकलं. पण असं असूनही माझ्या सखीवरचा विश्वास तसूभरही ढळला नाही. त्या विश्वासाच्या साथीनेच मार्गक्रमण करत राहिले. असे कितीतरी प्रसंग झाले, कितीतरी घटना घडत गेल्या. मनोमन माझ्या प्रश्नांना आपसुकच उत्तरं मिळत गेली आणि माझी खात्री पटत गेली की त्या जगावर चा माझा विश्वास अधिक दृढ होत गेला. अशाच एका स्वयंलेखन भेटीत समोर आलं ते एक सत्य. तिचा वाढदिवस जवळ येत होता. आम्ही 2 दिवस आधी मनीष पांडे यांच्याकडे गेलो आणि त्यांच्या मदतीने तिला विचारलं की तुला वाढदिवसासाठी काय केलं तर तुला बरं वाटेल. तेव्हा उत्तर आलं, मला इथे काही आत्मे भेटले जे काही दिवसातच पृथ्वीवर निराधार अर्भकांच्या स्वरूपात एका अनाथाश्रमात जन्म घेणार आहेत. मी त्यांना सांगितलं की प्रशांत तुमची काळजी घेईल म्हणून.
ऐकलं आणि क्षणभर विश्वासच बसेना. तरीही मनाचा हिया करून आम्ही विचारलं की कुठे, कसं शोधावं त्यांना. आणि उत्तर आलं, पुणे नगर हायवेवर ती संस्था आहे. माझी इच्छा आहे प्रशांतने ती शोधून काढावी आणि त्याची काळजी घ्यावी. आम्ही तेव्हा हो म्हणालो खरं, पण पुढला काही काळ, जवळजवळ महिनाभर ते कार्य आम्ही पूर्ण करू शकलो नाही. एकतर व्यवसायात सुद्धा दंग होतो आणि काही दिवसातच काश्मीरला जायचं ठरलं होतं. त्यामुळे ती ट्रिप उरकून आल्यावर शोध घेऊ असं आमचं ठरलं होतं. काश्मीरच्या त्या निसर्गाच्या सोबतीत तन मन प्रसन्न करून आम्ही नव्या उत्साहाने आलो. आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसवरून प्रशांत घरी आले घाईघाईनेच, हे सांगत की मनीष पांडेंचा फोन आला होता. आपण काश्मीरला असताना माधवीने, म्हणजे माझ्या सखीने, त्यांच्याशी स्वयंलेखनातून संपर्क साधत विचारलं, प्रशांत माझं काम विसरलाय का? तो कधी जाणार आहे नगरला? त्याला आठवण करून दे आणि लवकरात लवकर माझं काम पूर्ण करायला सांग. मी त्या आत्म्यांना वचन दिलंय की त्यांची काळजी प्रशांत घेईल म्हणून. मनीषजी म्हणाले की तो विसरला नाहीये, ते काम तो पूर्ण करेल, पण एवढ्या मोठ्या पुणे आणि नगर हायवेवर ती संस्था कशी आणि कुठे शोधायची, त्यापेक्षा तूच का नाव नाही सांगत? आणि त्यानंतर जे घडलं ते केवळ अनाकलनीयच. कारण माझ्या सखीने स्वयंलेखनातून त्या संस्थेचं फक्त नावच नाही तर संपूर्ण पत्ता, फोन नंबर, एवढंच नाही तर संपर्कासाठी तिथल्या व्यक्तीच्या नावासकट मोबाईल नंबरही दिला. शिवाय हेही सांगितलं की ती संस्था काही दिवसातच या जागेवरून हलवली जाऊन दुसऱ्या नवीन जागेत प्रस्थापित होणार असून तिचं नावही बदललं जाणार आहे. ह्या वेळेस मात्र मनीष पूर्णपणे भांबावून गेले. त्यांना कळे ना हे खरं मानावं की खोटं. कारण आजवर स्वयंलेखनातून त्यांच्या प्रिय व्यक्तींशी संपर्क साधण्यासाठी त्यांनी मदत केली होती, पण एक सामाजिक जाणीव म्हणून केली. पण त्यांच्याजवळ 5 वर्षांच्या या कारकिर्दीत हे असं पहिल्यांदाच घडलं होतं. एखाद्या मृतात्म्याने स्वयंलेखनातून संपर्क साधत त्यांना इतके स्पष्ट संकेत देत आसपासच्या घटनांची एवढी विशिष्ट माहिती दिली होती. अर्थात पत्ता आणि अगदी संपर्कासाठी व्यक्तीच्या नावासकट फोन नंबर दिला होता. खात्री करून घेण्यासाठी त्यांनी तो फोन नंबर आधी स्वतः लावून पाहिला आणि मग प्रशांतला दिला. हे सगळं माझ्या सखीचं काम पूर्ण करण्याची सूचना देत होते. आता आश्चर्यचकित व्हायची पाळी आमची होती, प्रशांतची होती. आमच्या डोळ्यांवर कानांवर विश्वासच बसत नव्हता. हे असंही घडू शकतं यावर विश्वास कसा ठेवायचा, हे खरं कसं मानायचं, हे सगळंच कल्पनेच्या पलीकडलं वाटत असलं तरी आमचा मनीषजींवर असलेला भरोसा आणि त्याहीपेक्षा माझ्या सखीवर असलेला दृढ विश्वास आम्हाला अधिक विचार न करता पुढील कामासाठी प्रेरित करत होता. तिच्या इच्छेप्रमाणे अगदी 8-10 दिवसातच आम्ही नगरला मार्गक्रमण केलं. तुम्हाला कोणी सांगितलं स्नेहालय बद्दल हे जेव्हा मीनाताईंनी विचारलं तेव्हा आम्ही भानावर आलो. आणि मग प्रशांतला काय बोलावं कळेना. मग मनीषजींनी त्यांना सगळा झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर डॉक्टर, म्हणजे हे सगळं कार्य ज्यांनी केलेलं आहे त्या डॉक्टरांना सुद्धा भेटावं असंही वाटलं आणि इतक्यात डॉक्टर सुद्धा तिथे आले. तिथे आल्यानंतर त्यांनी सुद्धा हा सगळा प्रकार ऐकला आणि त्यांनी अजिबात अविश्वास न दाखवता हे सगळं होऊ शकतं आणि त्यानिमित्ताने तुम्ही इथे आलेला आहात हे मान्य केलं. स्नेहालयचं नाव बदललं जाणार आहे का? तर हो, स्नेहालय इथून कुठेतरी दुसरीकडे हलवलं जाणार आहे असं मीनाताईंना विचारल्यावर त्यांनी सांगितलं. आणि त्या म्हणाल्या की पुण्याजवळ एक दुसरी वास्तू बांधून तयार होत आहे. थोड्याच दिवसात स्नेहालय नवीन नावाने तिथे हलवलं जाणार आहे. आणि हे ऐकलं आणि आम्ही पुन्हा एकदा एकमेकांकडे बघत समाधानाने गालातच हसलो. माझ्या सखीनं तिचं म्हणणं सिद्ध केलं होतं पुन्हा एकदा. त्यानंतर ते सगळेच उत्साहाने बोलत होते आणि मग थोड्या वेळाने प्रशांतने त्यांना आमच्या इथे येण्याचं कारण सांगून स्नेहालयला मदत म्हणून आम्ही दान करू इच्छितो असं सांगताच त्यांनी विश्वास ठेवला. अत्यंत ऋणी आहोत तुमच्या दिवंगत पत्नीचे असंही म्हणाले आणि मुलांची काळजी घेण्यासाठी तुम्हाला त्यांनी इथे पाठवलंय असंही ते म्हणाले. डोंगरा एवढ्या व्यक्तिमत्वाचे ते आमच्यासारख्या यक्षितांचे स्नेहालय ला आम्ही देऊ केलेल्या तृणवत मदतीबद्दल हात जोडून आभार मानत होते. तेव्हा आम्ही विचारलं की आम्ही मुलांना बघू शकतो का? ह्या आमच्या प्रश्नावर ते म्हणाले, जरूर, पण त्यांच्या फार जवळ जाऊ नका, जंतू संसर्ग होता कामा नये.
आम्ही हो म्हणत मुलांना भेटायला गेलो. त्या निष्पाप जीवांची स्नेहालयचे सहकारी सर्वतोपरी देखभाल करत असताना दिसले. तरीही त्या मुलांना स्वतःशीच खेळताना बघून खरंच डोळे भरून आले. आसपास घडणाऱ्या साऱ्या भल्याबुऱ्या घटनांशी, गोष्टींशी, सभोवतालच्या माणसांशी त्यांचा दुरान्वयही संबंध नव्हता. स्वतःच्या पुढील आयुष्याबद्दल, भविष्याबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ असलेले ते निरागस जीव आपल्या चमचमत्या डोळ्यांनी आमच्याकडे टुकटुक बघत होते, हसत होते. जणू आम्हाला विचारत होते की सांगा ना, आमचा दोष काय आहे? आम्ही तुमच्या मुलांसारखीच मुलं आहोत. आम्हालाही तुमच्या मुलांसारखीच माया हवी आहे, कुटुंब हवं आहे, काळजी घेणारे आई बाबा हवे आहेत. बनाल आमचे पालक. तिथून पाय निघेच ना, पण भावना आवरणं गरजेचं होतं. निघताना खरं तर मनाला खूप त्रास झाला. मुलांच्या कक्षेतून बाहेर पडलो सगळ्यांचा निरोप घेण्यासाठी, आणि पुन्हा एकदा हात जोडत नमस्कार करत आम्ही आभार मानले. पुन्हा भेट देण्यासाठी त्यांनी सुद्धा आग्रहाचं आमंत्रण दिलं, आणि पुन्हा आम्ही नक्की येऊ असं आश्वासन देत जड अंतःकरणातून आम्ही तिथून निघालो. नगर सोडलं ते मंतरलेल्या अवस्थेतच. पुढील काही दिवस मनातील स्नेहालयाची स्मृती जपण्यात आणि माझ्या सखीची इच्छापूर्ती केल्याच्या आनंदात गेले. पुन्हा एकदा आम्ही आम्हाला दिलं गेलेलं कार्य पूर्ण केल्याचा निरोप पोहोचवण्यासाठी मनीषजींच्या मदतीने माझ्या सखीशी स्वयंलेखनातून संपर्क साधला. तेव्हा लिहून आलं, मी आज इतकी खुश आहे. मला इथले आत्मे चिडवत होते की प्रशांत काही तुझं काम करायचं नाही, पण माझी इच्छा पूर्ण करून त्याने त्या सर्वांना दाखवून दिलं. प्रशांत आणि मनीष, तुमचं कल्याण करो. माझ्या सखीला शब्द अपुरे पडत होते आणि आम्हाला तिचा तो आनंद बघायला क्षण अपुरे पडत होते. मी मात्र डोळ्यात आसू नि गालात हसू घेऊन मनोमन माझ्या प्रिय सखीस आळवत होते. जणू सांगत होते, नातं एक बंधन, नातं एक श्वास. नातं एक बंधन, नातं एक श्वास, नाजूक जुळल्या धाग्यांचा एक अतूट विश्वास. नातं एक छबी, मनावरला ठसा. नातं एक छबी, मनावरला ठसा, उतू मातू न देण्याचा आयुष्यभराचा वसा. नातं कधी सुख, कधी ओल चिंब. नातं कधी सुख, कधी ओल चिंब, पाऊस भरल्या मनातला अळवावरला थेंब. नातं तुझं माझं, नातं तुझं माझं, ठेवू असंच गुपित. नातं तुझं माझं ठेवू असंच गुपित, मनीच्या खोलवर कोंदणात दडवून एका कुपीत. मनीच्या खोलवर कोंदणात दडवून एका कुपीत. हा लेख होता शिल्पा गुप्ते यांचा. आपण शिल्पाताईंना आपल्या सगळ्यांसमोर घेऊन येऊया. शिल्पाताई, तुमचं खूप खूप स्वागत. हाय मधुरा, कशी आहेस? मी मस्त, मी मस्त. खूप म्हणजे खरंच हृदयस्पर्शी अशी ही घटना आणि असा हा अनुभव होता. कधी लिहिला आणि हा स्वयं अनुभवातून लिहिलेला आहे? काय सांगशील या लेखाविषयी आणि तुझ्या लिखाणाविषयी? ही मी 2015 साली लिहिलेली कथा म्हणणं चुकीचं आहे, कारण हा स्वानुभव आहे. पण माझी अशी इच्छा होती की हा मला आलेला अनुभव संपूर्ण जगाला कळावा आणि त्या जगाविषयी लोकांच्या मनात जे गैरसमज आहे ते दूर व्हावेत, म्हणून बेसिकली हे सर्व मी लिहिलं. मला असं वाटतं की लोकांना कदाचित आवडेल, होपफुली. नाही, नक्कीच आवडली असेल. आणि मला असं वाटतं की आपण रोहितला विचारूया की काय प्रतिक्रिया आल्यात, म्हणजे आपल्याला कळेल काय प्रतिक्रिया आल्यात. रोहित, खूप लोकांना इथे ही कथा लेख पण जे म्हणू शकतो आता ह्या लिखाणाला लेख म्हणूया हवं तर, खूप आवडलाय. शुभदा अघोर आहेत, त्या म्हणतात वेगळ्याच धाटणीचा लेख होता, खूप सुंदर लेख होता. प्रिया काटकर म्हणतात डोळ्यात पाणी आणि अंगावरती काटा आणणारा अनुभव. आणि उज्ज्वला रहाणेने थोडी मोठी प्रतिक्रिया दिली आहे, पण ती खूप सुंदर आहे. खूप प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित, मन सुन्न झाले. आज आगळा वेगळा लेख भेटीस आला. खरंच सलाम तुमच्या लेखणीला, खरंच सलाम तुमच्या लेखणीला. खरंच असं लेखणी करू शकते का, असं त्यांनी एक प्रश्न तिकडे मांडलेला आहे. वा 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 वा, खूप छान प्रतिक्रिया आल्यात. आणि मला खात्री आहे की अजून हा लेख जसा ऐकतील, किंवा ही खरं तर ही लेख म्हणण्यापेक्षा सुद्धा एक अनुभव आहे हा, आणि तो बरंच काही देणार आहे वेगवेगळ्या पातळींवरती.
त्यामुळे मला असं वाटतं की नक्कीच हा लेख नंतर सुद्धा जेव्हा ऐकतील सगळेजण तेव्हा ते सुद्धा त्या अनुभवातून जातील. शिल्पाताई, अजून काय सांगशील तू या प्रतिक्रियांवर? तुझी रिॲक्शन हवी आम्हाला. बरं, मग त्यापूर्वी बेसिकली मी पटकन एक प्रतिक्रिया आली आहे ती सांगतो. इथे आता प्रदीप काका आहेत, प्रदीप वेलणकर. त्यांनी म्हटलंय, मन हलवणारा होता हा लेख आणि वा शिल्पा, मनापासून तुझं अभिनंदन केलंय. वा, धन्यवाद प्रदीपजी, तुमच्यासारख्यांनी माझ्या लेखनाला नावाजलं. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि मधुरा, तुझे आभार मानावेसे वाटतात. कारण हा कसं असतं माहितीये का, आपण लिहितो बरंच, मला लिहिता येतं इथपासून ते कोणीतरी असं म्हणेपर्यंत की तू चांगलं लिहितेस, हा जो काही प्रवास असतो त्या प्रवासातलं तुझं हे योगदान फार महत्वाचं वाटतंय मला. तर तुझे मनापासून आभार. किती गोड. थँक्यू सो मच शिल्पाताई. खूप छान वाटलं. आणि खूप आधी पाठवला होतास खरं तर तू हा लेख, पण मी बऱ्यापैकी उशिरा वाचलाय. पण तरी सुद्धा खूप मजा आली आणि खूप नवीन अनुभव देऊन गेला हा लेख. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच मधुरा. थँक्यू. आणि आता यानंतर केदार जोशी यांची मी कविता वाचणार आहे. त्यांनी सुद्धा मला लेख आणि कविता दोन्ही पाठवलं होतं. आणि आज खरं तर त्यांच्या घरामध्ये एक मोठं फंक्शन असून सुद्धा त्यांनी वेळात वेळ काढून ते आलेले आहेत आणि आपला कार्यक्रम नियमित बघतात ते. तर त्यांनी सुद्धा एक वेगळ्या प्रकारची, म्हणजे वेगळ्या पद्धतीची कविता पाठवली. तर त्यांनी मला त्याची माहिती दिली आहे की ही कविता दाम यमक प्रकारातील आहे. ह्याचा अर्थ, प्रत्येक कडव्यातील शेवटचा शब्द किंवा शेवटची ओळ हीच पुढच्या कडव्याची सुरुवात असावी, अशा पद्धतीने त्यांनी ही कविता केलेली आहे. तर आता मी आधी कविता वाचते आणि मग आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. तिथे गूढ राणी अशी शीळ गेली, तिथे गूढ राणी अशी शीळ गेली आणि तारकांनी सजाव्यात वेली. तिथे गूढ राणी अशी शीळ गेली आणि तारकांनी सजाव्यात वेली. कसा हा मनाचा सुटेना बोला, कसा हा मनाचा सुटेना बोला, मनाच्या किनारी कुणीही नवाली. कसा हा मनाचा सुटेना बोला, मनाच्या किनारी कुणीही नवाली. मनाच्या किनारी कुणीही नवाली आणि आसवांचा किती हा प्रपात. मनाच्या किनारी कुणीही न वाली आणि आसवांचा किती हा प्रपात. तरी दूर अंधार सरता सरेना, तरी दूर अंधार सरता सरेना. तिथे काजव्यांची नदी दूर गेली, तिथे काजव्यांची नदी दूर गेली आणि लुप्त झाली विजांची पहाट. तिथे काजव्यांची नदी दूर गेली आणि लुप्त झाली विजांची पहाट. सरीतून भेटायला मेघ आला, सरीतून भेटायला मेघ आला, जरी ओंजळीने दिशाभूल केली. सरीतून भेटायला मेघ आला, जरी ओंजळीने दिशाभूल केली. जरी ओंजळीने दिशाभूल केली तरी पापण्यांची घनांचीच भाषा. जरी ओंजळीने दिशाभूल केली तरी पापण्यांची घनांचीच भाषा. पुन्हा गर्द भारी ऋतू तो फुलावा, पुन्हा गर्द भारी ऋतू तो फुलावा. जिथे पावले ती पुन्हा बद्ध झाली, जिथे पावले ती पुन्हा बद्ध झाली. वाव, मस्त होती ना कविता. वेगळं वाचतानाही मला असं वेगळं जाणवलं. आपण आधी केदारना घेऊन येऊया आपल्या समोर. केदार, तुमचं खूप खूप स्वागत मधुराव मध्ये. धन्यवाद. मस्त होती कविता. आणि मला नेहमी हे जाणवतं, काय असतं की मी प्रयत्न करते, जगभरामधनं खूप लिखाण येतं. आता आपण सगळेच लॉकडाऊन मध्ये आहोत आणि त्यानिमित्ताने आपण सगळीच घरातली कामं करतोय. त्यातही वेळ काढून मी आणि रोहित नेहमीच प्रयत्न करतो की आपण जास्तीत जास्त चांगलं वाचावं आणि सादर करावं. आणि कधी कधी काय होतं की हे असे वेगळे प्रकार वाचताना आम्हालाही शिकायला मिळतं. आणि कधी कधी आम्ही जेव्हा आमची वाचतो तेव्हा ती वेगळी भावते, आणि जेव्हा मी सादर करते तेव्हा ती मला समोरच्याला सुद्धा कळेल अशी म्हणायची असते. आणि ते करताना ती अजून नव्या पद्धतीने आपल्याला कळते आणि आपल्याला भावते. त्यामुळे हा एक प्रकार वेगळा होता. मी माझं वाचताना मला अर्थ कळत होता, पण
ते जे तुम्ही म्हणालात की हे दामयमक मधली आहे, तर ते पोहोचवण्यासाठी ती ओळ परत वाचणं, ती वाचताना त्याचा हे वेगळा असला पाहिजे, हे सगळं करायला मलाही खूप मजा आली. तुम्हाला लिहिताना काय वाटलं? तुम्ही ही कशी ठरवून लिहिलीत का ती झाली आपली आपण? तुम्ही काय काय लिहिता हे सगळं आम्हाला जाणून घ्यायचंय. Yes, नक्की सांगेन. पहिल्यांदा तुमचं खूप खूप अभिनंदन अख्ख्या मधुरव टीमचं, की Thank- अशा पद्धतीने एक चांगला उपक्रम तुम्ही राबवताय नवीन होतकरू लेखकांसाठी, कवींसाठी. हम्म. आणि आज त्याचा 17वा भाग, कन्सिक्युटिव्हली 17वा भाग होतोय. हो. प्रत्येक भागामध्ये जवळजवळ 3 ते 4 जणांचं वाचन होतं लेखांचं. ते मी हो. काल लेखामध्ये म्हटलं तसं की त्याची षष्ठ्यब्दी पूर्ती झालेली आहे. 60 लेख तरी झालेले आहेत. हो हो म्हणायला हरकत नाही. अगदीच अगदीच 60 जणांचं. तर पहिल्यांदा म्हणजे आता मी नाटकात काम करतो, म्हणजे हौशी नाटकात काम करतो कॉलेजपासून. नाटक आणि एकांकिका स्पर्धा, राज्य नाट्य स्पर्धा. ओके. आपली जी एक प्रथा आहे की ज्याच्यामध्ये आपण कलाकारांबरोबर तंत्रज्ञ किंवा पडद्यामागचे जे कलाकार आहेत त्यांचंही पहिल्यांदा अभिनंदन करतो, किंवा त्यांचा एक कुठेतरी आपण हे अगदी अगदी म्हणतो. येस येस आजचे मनीष आणि रोहित. या दोघांचं पहिल्यांदा अभिनंदन, की एक टेक्निकल बाजू ते या कार्यक्रमाची सांभाळत असतात. त्यामुळे त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन. आणि त्यानंतर मधुराजी तुमचं अभिनंदन. हम्म. इतका छान कार्यक्रम तुम्ही आतापर्यंत आणलाय आणि त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये तुम्ही त्याचा फिनाले करताय. हो. तर त्या सगळ्या कार्यक्रमासाठी आणि याचा एक दिवाळी अंकही निघणार आहे, तुम्ही घोषणा केलीत गेल्या आठवड्यामध्ये. हो. तर या दोन्ही गोष्टींसाठी माझ्याकडून तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा. दोन्ही कार्यक्रमांसाठी. आणि हा कार्यक्रम असाच अखंडपणे चालत राहू. माझ्या Thank कायम आहे. आणि हे सगळं लिहिलेलं म्हणजे आता मी ते वाचू शकत नाही ते वेळेअभावी. एक हा. मी लेख लिहिलेला आहे, त्याच्यावरती एक मला जे व्यक्त व्हावं असं वाटलं या कार्यक्रमावरती, तर ते हा. मी लिहिलेलं आहे. आणि ते मी मधुराजींना टॅग करून फेसबुकवरती या व्हिडिओ सकट नंतर शेअर करणार आहे हा कार्यक्रम संपल्यानंतर. तर आता वा. जे कार्यक्रम बघतायत किंवा माझे मित्रमैत्रिणी आता असतील, तर हम्म. सगळ्यांनी जरूर तो लेख आणि ते माझं व्यक्त होणं वाचा. त्याच्यामध्ये बरंच काही लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये माझं मी जेवढे नाटकं पिक्चर बघितले किंवा मधुराजींचं जेवढे पिक्चर बघितले, नाटकं बघितले, तर माझं अत्यंत आवडतं नाटक की शेखर कोसला कोण आहे. सुंदर नाटक. त्याचं परत आलं तर मला बघायला आवडेलच, पण तुम्हीही पहा. म्हणजे मला सांगायला असं आवडेल की पापणीनं फडफडवता अशी काही नाटकं जी बघितलेली आहेत त्यापैकी एक शेखर कोसला कोण. थँक्यू सो मच. अतिशय बांधून टाकणारं नाटक ज्याला म्हणतात. हे असं सगळं आहे. आता कवितेविषयी थोडंसं बोलतो की 2003 पासून म्हणजे माझ्या कॉलेज जीवनापासून मी कविता लिहायला सुरुवात केली. म्हणजे तेच की नाटक करत असताना नाटक आणि वैयक्तिक आयुष्यात आलेले अनुभव, या सगळ्यामध्ये चांगले वाईट वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आले. वेगवेगळ्या व्यक्तींवर मला व्यक्त व्हावं असं वाटतं. फिरणं हा एक माझा छंद आहे, ट्रॅव्हलिंग हा एक माझा छंद आहे, त्याच्यावर व्यक्त व्हावं असं वाटतं. तर त्या व्यक्त कधी कवितेतनं होतो, कधी लेखातनं होतो, कधी लिहिताना होतो. असं दोन्ही मी तेव्हापासून लिहितोय वेगवेगळ्या पद्धतीने. वा. आणि दुसरं असं की आता आमची जी पनवेलला संस्था आहे सृजन, मध्ये आमचे सगळे म्हणजे त्याच्यामध्ये आता सगळ्यांची नावं घ्यायची तर परत वेळेचा अभाव आहे, त्यामुळे मी सगळ्यांची नावं आता घेत बसत नाही. पण जे सगळे आहेत त्या सगळे जण मला माझ्या कवितेसाठी प्रोत्साहन देतात. त्याच्यामध्ये मी काही नावं आता टाळू शकत नाही. ते म्हणजे माझ्या बरोबरीने कविता लिहिणारी माझी मैत्रीण सई आहे. आम्हाला आमचे प्रोत्साहन देणारे लिमये काका आहेत, संध्या काकू आहे, जुई, प्रज्ञा आहे. आमचे सगळे मित्र परिवार आहे की जे मला कवितेसाठी कायम प्रोत्साहन देत असतात. त्याच्यामुळे मला लिहायला अजून एक खूप येतं. आणि ह्या कवितेसाठी मी स्पेशल आभार मानेन ते माझा संगीतकार आणि आता परत कवीही झालाय आणि गायक मित्र पनवेल मधला मंदार भिडे. कारण ही कविता त्याने मला स्पेशली, तुम्ही जसं विचारलं की ठरवून लिहिली, तर हो, ही कविता ठरवून. त्याचं कारण हा जो प्रकार आहे हा त्यांनीच मला सांगितलं. आम्हाला वेगवेगळे प्रकार असे सांगत असतो की दामयमक त्यांनी मला सांगितलं की त्यांनी मला एक उदाहरण दिलं की हे अशा पद्धतीने तू लिहू शकशील, तू लिही, असं त्यांनी मला एक प्रोत्साहन दिलं. आणि कुठल्याही आपल्या म्हणजे लिखाणाला जेव्हा प्रोत्साहन मिळतं, प्रोत्साहन देणारं कोणीतरी लागतं, चुका काढणारही लागतं आणि प्रोत्साहन देणारही लागतं. दोन्ही मंडळी आपल्या बरोबर असणं महत्वाचं असतं. आणि तो कायम मला हे आम्हाला प्रोत्साहन देत असतो. आणि त्यामुळे त्यांनी आम्हाला एक या पद्धतीने कविता लिही म्हणून सांगितलं. मी ती लिहिली आणि खूप छान झाली. आणि तुम्ही ती म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की आता मलाच तुम्ही वाचताना ती कविता मला नव्याने एकदम सापडली किंवा भावली. नव्याने एक अर्थ मलाच सापडला. मी वाचताना वेगळी वाचली असती कदाचित. करेक्ट. थँक्यू. प्रतिक्रिया बघूया का आधी, कारण खूप जणांनी प्रतिक्रिया दिल्या असतील तर त्या आधी आपण ऐकूया. येस, इथे नम्रताताई आहे, नम्रता कदम. ती आपल्यासोबत आज कार्यक्रम बघते. ती म्हणते खूप सुंदर, खूप छान मधुरा, खूप सुंदर वाटलं ही कविता तुझ्या आवाजात ऐकून.
समीर काळे आहेत, ते म्हणतात की नवीन कॉन्सेप्ट होता माझ्यासाठी, फर्स्ट टाइम असं काहीतरी ऐकलं, लई भारी असं त्यांनी म्हटलेलं आहे. अशोक कुलकर्णी आहेत, ते सुद्धा म्हणतात की वा, सुंदर होती कविता. उज्ज्वला रहाणे आहेत, त्या म्हणतात पुन्हा गर्द भारी ऋतू तो फुलवावा आणि कोरोनाचं हे संकट निघून जावा, खरंच लवकर घेऊन जावा, असं त्यांनी इथे आता सांगितलंय. खूप खूप सुंदर कविता होती खरंच केदारदादा. मला स्वतःला पाऊस प्रचंड आवडतो आणि असं काहीतरी एका वेगळ्या धाटणीचं, वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या थॉटचं काहीतरी एक ऐकायला मिळालं पावसावरती. आणि टेक्निकली जे ते दामयमक वगैरे होता प्रकार, तोही एक नवीन समजला. असं खरंच खूप खूप धन्यवाद की तुम्ही या कार्यक्रमात आलात. मला आणि धन्यवाद देण्याआधी सांगतो की आपले अर्धे श्रेय हे मंदारचं आहे. त्यांनी आम्हाला एक वेगळ्या पद्धतीची कविता लिहायला त्यांनी मला सांगितलं आणि माझ्याकडून ती लिहून घेतली. येस, त्यांचे सुद्धा खूप आभार आणि तुम्ही सुद्धा मधुरव मध्ये भाग घेतला त्याबद्दल खूप खूप मनापासून मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. आणि आता आजच्या कार्यक्रमातलं शेवटचं सादरीकरण आहे. खरं सांगायचं तर मधुरव हे पुस्तक मी सुरुवातीला लिहिलं आणि ते सुद्धा मी लिहिलं म्हणण्यापेक्षा माझ्याकडनं झालं असं म्हणूया आपण. काही जणांच्या प्रोत्साहनामुळेच मी थोडीशी लिहिती झाले आणि मग इतका ऐवज तयार झाला की त्याचं पुस्तक काढायचं ठरलं. आणि म्हणूनच मधुरव हा कार्यक्रम सुद्धा आपण लिखाणावर आधारित असाच सुरू केला. आता या सगळ्या प्रवासामध्ये मी माझ्या पुस्तकामध्ये लिहिलंच आहे, अर्पण पत्रिकेमध्ये. तसंच माझी आजी मंगला वेलणकर ही लेखिका होती, कवयित्री होती, जिने संस्कृतमध्ये काव्य केलेलं आहे, मराठीत केलेलं आहे. अनेक लहान मुलांसाठीच्या एकांकिका तिने लिहिलेल्या आहेत. महिलांसाठी बरंच काही तिने लिहिलेलं आहे. तिने लिहिलेल्या अनुल्लेखित बायकांवरचं काव्य ह्याच्यावर आम्ही एक सीडी सुद्धा बनवलेली आहे, ज्याच्यामध्ये तुकारामाची बायको, नारायण ठोसर म्हणजे रामदासांची न झालेली बायको, दुर्योधनाची बायको, रावणाची बायको, अशा अनेक बायकांवरचं ही सगळी विरह काव्य तिने लिहिलेली आहेत. आणि त्यातली 8 काव्य निवडून आम्ही त्याची सीडी सुद्धा केलेली आहे. पण आमच्या घरामध्ये पहिली लिहिणारी ती आणि तिचा कुठेतरी आशीर्वाद आहे, म्हणूनच माझ्याकडनं हे घडलं असं मला वाटतं. आणि म्हणूनच मधुरवचा जो काही आपला हा प्रवास आहे, आता आपण पुढच्या आठवड्यामध्ये आपला फिनाले असणार आहे, पण आपण जे आपले एपिसोड चालू आहेत त्यातला हा तसं बघायला गेला तर शेवटचा एपिसोड. आणि मला तिचे आशीर्वाद पहिल्यापासूनच होते आणि कायम राहतील हे मला माहितीये. पण तिचं लिखाण वाचल्याशिवाय मधुरव पूर्ण होऊ शकत नाही असं मला वाटतं. आणि म्हणूनच तिची एक कविता मी आज सादर करणार आहे. आणि तिने ही कविता कधी लिहिली होती तर ज्ञानपीठ पुरस्कार ज्या वेळेला शिरवाडकरांना मिळाला, म्हणजे कुसुमाग्रजांना ज्या वेळेला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, त्यावेळेला अनेक जणांनी कौतुक म्हणून किंवा त्यांना शुभेच्छा म्हणून अनेक पत्र लिहिली किंवा भेटी पाठवल्या. त्याच्यामध्ये काही जणांनी त्यांना कविता करून पाठवल्या. तर माझ्या आजीने त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचं कौतुक म्हणून एक कविता करून पाठवली होती. आणि त्यांनी जे भाषण केलं होतं त्यानंतर त्यात त्यांना आलेल्या कवितांमध्ये त्यांना आवडलेल्या कवितांचा ज्या वेळेला त्यांनी उल्लेख केला होता, त्यावेळेला त्यांनी या कवितेचा उल्लेख केला होता. आणि म्हणून आज आजीची कविता वाचते. आजीचं नाव मंगला वेलणकर. आणि कविता सादर करते. भक्ताला दैवताबरोबरची नाती बदलण्याचा हक्क असतो, छंद असतो. भक्ताला दैवताबरोबरची नाती बदलण्याचा हक्क असतो, छंद असतो. दैवतही प्रेमाने भक्ताचे धारिष्ट्य कौतुकाने बघते. भक्ताला दैवताबरोबरची नाती बदलण्याचा हक्क असतो, छंद असतो. दैवतही प्रेमाने भक्ताचे धारिष्ट्य कौतुकाने बघते. तसे माझे नाते आजच्या या सोनक्षणापुरते बदलले आहे. तसे माझे नाते आजच्या या सोनक्षणापुरते बदलले आहे. शब्दसृष्टीच्या ईश्वरा, आज मी क्षणभर तुझी आई होणार आहे. आज मी क्षणभर तुझी आई होणार आहे. अशा जगाला दिपवणाऱ्या या कर्तृत्वाचे जगावेगळे कौतुक मी अश्रू भरल्या डोळ्यांनी पाहणार आहे. अशा जगाला दिपवणाऱ्या या कर्तृत्वाचे जगावेगळे कौतुक मी अश्रू भरल्या डोळ्यांनी पाहणार आहे. हे सारं किती पाहू, कसं पाहू,
साऱ्या देहाला डोळे फुटावेत असा हट्ट मन करीत राहणार आहे. भक्त म्हणून तुझ्या पुढे उभे राहावे अशी योग्यता नाही. भक्त म्हणून तुझ्या पुढे उभे राहावे अशी योग्यता नाही, पण योग्यतेचा मानदंड न मानणाऱ्या मातेच्या मायेने मी तुझ्या पाठीशी उभी आहे. पण योग्यतेचा मानदंड न मानणाऱ्या मातेच्या मायेने मी तुझ्या पाठीशी उभी आहे, आशीर्वादाचा हात तुझ्या पाठीवर ठेवून. एरवी तुझ्या आशीर्वादासाठी तुझ्यापर्यंत येण्याचा संकोच मनात होता. एरवी तुझ्या आशीर्वादासाठी तुझ्यापर्यंत येण्याचा संकोच मनात होता, अजूनही आहे. पण आई म्हणून पाठीशी उभे राहण्याचा हक्क ममत्वाने मला दिला आहे. पण एक सांगते, पुत्र प्रचंड योग्यतेला पोहोचला म्हणजे आई ठेंगणीच होते. पुत्र प्रचंड योग्यतेला पोहोचला म्हणजे आई ठेंगणीच होते. त्या ठेंगणेपणाचाही तिला अभिमान वाटतो. हा माझा मुलगा, हा माझा मुलगा असं नाही, मी ह्याची आई आहे असं म्हणायला गगनेला चढलेला सूर्य शिकवतो. हा माझा मुलगा असं नाही, मी ह्याची आई आहे असं म्हणायला गगनेला चढलेला सूर्य शिकवतो. आज स्तुतीच्या फुलांनी नाहून निघशील, आज स्तुतीच्या फुलांनी नाहून निघशील. यशाच्या दुंदुभी ललकारतील, तुझ्या नावाचा जयघोष होईल. पण साऱ्या देवांना हेवा करायला लावणारं तुझं वैभव कोणी डोळे भरून पाहावं, कौतुकाने भिजवावं अशी आई अशा वेळेला हवी असते. आज स्तुतीच्या फुलांनी नाहून निघशील, यशाच्या दुंदुभी ललकारतील, तुझ्या नावाचा जयघोष होईल. पण साऱ्या देवांनाही हेवा करायला लावणारं तुझं वैभव कुणी डोळे भरून पाहावं, कौतुकाने भिजवावं अशी आई अशा वेळेला हवी असते. ती मी आहे. अर्थातच पूर्णांशानं नाही. थोडा कोपरा मी भक्तीच्या भावनेने ओथंबट ठेवला आहे. अर्थातच पूर्णांशानं नाही, थोडा कोपरा मी भक्तीच्या भावनेने ओथंबट ठेवला आहे. तुझं कौतुक पाहीन, डोळ्यांनी तुझी दृष्ट काढीन. तुझं कौतुक पाहीन, डोळ्यांनी तुझी दृष्ट काढीन. इडापिडा नको म्हणून पाठीमागून पुढे ढाल बनून येईन. पण त्या विलक्षण वेळी, त्या विलक्षण नात्याने भारावून पायाशी वाकू नकोस. पण त्या विलक्षण वेळी, त्या विलक्षण नात्याने भारावून पायाशी वाकू नकोस. वाकण्यापूर्वी डोळे वर करून बघ. पण त्या विलक्षण वेळी, त्या विलक्षण नात्याने भारावून पायाशी वाकू नकोस. वाकण्यापूर्वी डोळे वर करून बघ. प्रतिभा सूर्या, स्वतःला तुझ्या पायावरची धूळ म्हणवून घेण्यात भूषण मानणारी, प्रतिभा सूर्या, स्वतःला तुझ्या पायावरची धूळ म्हणवून घेण्यात भूषण मानणारी, तुझी भक्ती भावे विनम्र झालेली पुत्री तुला दिसेल. भक्ती भावे विनम्र झालेली पुत्री तुला दिसेल. बाप रे, काय किती किती सुंदर होतं हे. आणि म्हणजे आता हे तुझ्या आजीने एवढ्या आधी लिहिलं होतं आणि मला त्या क्षणी एकच गोष्ट पटकन आठवली, ती म्हणजे ना, मला शाळेत असताना माझ्या टीचरनी एकदा हेच वाक्य ऐकवलं होतं की आम्ही कायम रोहितचे बाबा किंवा रोहितची आई म्हणून ओळखतो तुझ्या पालकांना, आणि दॅट शुड बी द प्राऊड मुमेंट फॉर युअर पॅरेंट्स. आणि ही कविता ऐकताना मला पटकन तो क्षण आठवला. सो प्रत्येक आई हे नातं म्हटलं, आई वडील हे नातं म्हटलं की मला असं वाटतं की या गोष्टी आपसूक येतातच. त्या काही कोणाला शिकवायला लागत नाही, ते आतूनच येतं. प्रतिक्रिया आपण ऐकूया. येस, नक्की नक्की नक्की. वीणा रारावीकर आहेत, त्या म्हणतायत की अशी आई यावेळेस हवी असते खरं तर. उज्ज्वला रहाडे म्हणतायत, वा किती सुंदर योग मधुरा. आजीची कविता नातीच्या तोंडी, मधुरम अमृत योग. खूप अर्थपूर्ण शब्द, कोणत्या मार्गाने गहन केला तरी त्याची अवीट गोडी. नतमस्तक झाले वेलणकर घराची सुवर्ण मेध, अशी उपमा आपल्याला दिल्यास वावगी ठरणार नाही. आणि मगाशी रुचाताई होत्या, रुचा पोंक्षे,
त्यांनी तुला एक प्रश्न विचारलाय की मधुरा, सो स्वीट टू रिमेंबर आजी धिस वे, माझा हरताळकीचा लेख त्यांना आवडला असता का ग? नक्कीच. आणि ती असती, आजी असती तर अजून हरताल काही होत राहिली असती. नाही, पण मला पण आज भरून आलं, आनंद झाला की मी आजीचं काहीतरी वाचू शकले या प्लॅटफॉर्मवरनं. आणि या कुठेतरी मधुरव हे पुस्तक म्हणा, कार्यक्रम म्हणा, माझं बाळ आहे कुठेतरी ते, त्याच्यामुळे त्यामध्ये मी आजीचं काहीतरी वाचू शकले, आणि त्यामुळे त्याला परिपूर्णता आली असं मला वाटतं. अर्थात जाता जाता पुन्हा एकदा काही सूचना, काही आठवणी, की युट्यूबवर मधुरा वेलणकर साटम हा चॅनल आपण सुरू केलेला आहे. मधुरावचे एपिसोड त्याच्यावर आपण अपलोड करतो. 3 एपिसोड झालेले आहेत. 4था येणाऱ्या मंगळवारी अपलोड होईल आणि असे प्रत्येक एपिसोड युट्यूबवर अपलोड होतील. त्यामुळे फेसबुक सोडूनही तुम्ही हे एपिसोड पाहू शकाल. त्यामुळे नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्यानंतर दुसरी सूचना अशी की शुक्रवार, शनिवार आणि रविवार म्हणजे येणारा जो वीकेंड आहे, आपण एरवी शुक्रवार आणि रविवारी भेटतो, मात्र या वीकेंडला आपण शुक्रवार, शनिवार, रविवार असे 3ही दिवस भेटणार आहोत आणि आपला 18, 19 आणि 20 असे भाग आपण सादर करणार आहोत. या भागांमध्ये आपण त्याला म्हटलेलं आहे की मधुराव फिनाले फेस्टिवल, कारण खूप वेगळ्या पद्धतीने हे एपिसोड्स होतील. खूप वेगळ्या पद्धतीची मंडळी आपल्याला या कार्यक्रमामध्ये आपल्या बरोबर येणार आहेत, आपल्याशी संवाद साधणार आहेत आणि वेगळ्या पद्धतीचं लिखाणही आपण वाचणार आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की हा फेस्टिवल आहे आणि ही आता मधुरावची एक फॅमिली झाली आहे. म्हणजे काही काही नावं जी आहेत ना, जेव्हा प्रतिक्रिया येतात तेव्हा ही नावं नेहमीची आहेत, तर ती नावं सुद्धा आता भरपूर आहेत आणि आता मी प्रत्येकाचं नाव घेत नाही, पण मला माहितीये की ही आता एक फॅमिली झाली आहे. त्यामुळे हे आपल्या कुटुंबाचा हा फिनाले फेस्टिवल असणार आहे. सगळ्यांनी शेअर करा, जास्तीत जास्त बघायला या, एक वेगळा अनुभव घेऊया आणि नंतर एक विराम घेऊन पुन्हा सीझन 2 मध्ये आपण भेटूच. पण त्यापूर्वी या 3 दिवसांमध्ये आपण खूप धमाल करणार आहोत, खूप काही शिकणार आहोत, खूप काही ऐकणार आहोत. त्यामुळे नक्की ह्याचे साक्षीदार व्हा. आणि अजून एक म्हणजे आतापर्यंत किंवा 20 भागापर्यंत जे लिखाण आपण वाचणार आहोत त्याचा दिवाळी अंक काढायचा आपण ठरवलेला आहे. आणि मी म्हटलं तसं बोलणी चालू आहे. त्याचं काम आपले 20 भाग पूर्ण झाल्यावर मी करेन आणि ज्या वेळेला ते त्याला एक मूर्त स्वरूप येईल त्यावेळेला ज्यांचं ज्यांचं लिखाण मी वाचलेलं आहे त्या सगळ्यांना मी फोन, मेसेज, मेल या सगळ्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचेन. आणि तो ज्या वेळेला दिवाळी अंक येईल त्यावेळेला सुद्धा मधुरा वेलणकर साटम किंवा मधुरा अभिजित वेलणकर साटम या माझ्या दोन्ही अकाउंट्सवर त्याचे डिटेल्स येत राहतील. त्यामुळे तुम्ही फॉलो करत राहा आणि मधुराव सीझन 2 मध्येही आपण भेटणारच आहोत. सो आता पुढच्या शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी आपण आपला फिनाले फेस्टिवल, मधुराव फिनाले फेस्टिवल एन्जॉय करूया. एक लिखाणातलं किंवा व्यक्त होण्याचं जे आपण माध्यम निवडलंय सगळ्यांनीच, त्याच माध्यमामध्ये आपण अजून एक पाऊल पुढे उचलणार आहोत. या सगळ्याचे साक्षीदार तुम्ही व्हा आणि आपलं हे कुटुंब असंच राहू दे अशी मी आशा करते. आणि तोपर्यंत लिहित राहा, वाचत राहा, व्यक्त होत राहा. धन्यवाद.